ह्या पाण्याला तुम्ही काय म्हणणार, डेटॉक्स वॉटर म्हटलं तरी चालेल, कारण हे तसंच काम करते. तर इथे ना मी पूर्ण उकळवत नाही आहे, फक्त थोडं कोमट करून घेते, कारण सकाळी फक्त कोमट प्यावं असं वाटते म्हणून. आणि मग इथे याची टेस्ट ना सॉफ्टसारखी येत होती, कारण मी प्रमाण जास्त टाकलेलं आहे सॉफ्टचं म्हणून, पण छान वाटत होतं. मग इथे मी एका साईडला ब्रेकफास्टची तयारी केली. तर ब्रेकफास्टसाठी मी तुम्हाला पहिले पण असे पॅनकेक दाखवलेले आहेत, भरपूर प्रकारचे दाखवलेले आहेत. तर इथे ना मी रवा ॲड करत नाही आहे ह्यावेळेस. मी इथे मसूर डाळ घेतलेली आहे, फक्त 10 मिनटं भिजत ठेवलेली, आणि मग हे सर्व वाटून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये मिरची पण टाकू शकतात, पण योहानला मला भरवायचं आहे म्हणून मी हे सगळं काही ॲड केलेलं नाही आहे. आणि मग इथे 5 मिनटासाठी ठेवून दिलं. तोपर्यंत मी इथे टिफिनची तयारी करायला घेतली. तर टिफिनसाठी आज मी इथे भेंडीच बनवते. तर भेंडी अशी साध्या सिंपल पद्धतीनेच बनवते, आणि ह्याचं पण कारण तेच आहे की योहान आता सर्व गोष्टी खायला लागल्या ना, मग त्याला अशा पद्धतीने बनवून दिलं ना तर तो असं नुसती पण भेंडी मग उचलून खातो, मग मला ते आवडतं. आणि मग इथे 10 मिनटानंतर ना हे सगळं सिमला मिरची आणि कांद्याचं मी इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे. ग्राइंड म्हणजे की सगळं कटरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. आणि मग मीठ टाकून सगळं चांगलं मिक्स केलं, आणि बस आपले छोटे छोटे पॅनकेक मी बनवायला रेडी केली. आता बघा, तुम्ही याचं चिला पण बनवा किंवा ह्याचे आप्पे पण बनवू शकतात. तर हे असे बनवायला पण इझी पडतात आणि खायला तर खूपच टेस्टी आहे. तुम्ही सॉससोबत खा, चटणीसोबत खा किंवा दहीसोबत खा. मग इथे योहानला भरवल्यानंतर मी पण नाश्ता करून घेतला. एकदम टेस्टी बनले होत्या. त्यानंतर मग पूर्ण सफाई करायला घेतली, म्हणजे किचनची. तर हा ओटाना मी अशी रोज साफ करते, कारण मला ना असं मन होत नाही मग त्याच्यावर काय काम करायला. आणि तुम्हाला खरं सांगू ना की जोपर्यंत मला किचन क्लीन करत नाही ना मी, म्हणजे होत नाही ना पूर्ण दिवसामध्ये, तोपर्यंत मला असं वाटतं की काही कामं झालीच नाही आहे. आणि मग इथे पूर्ण सगळं किचन पण क्लीन करून घेतलं. आणि दुपारच्या वेळेस ना इथे योहानसाठी मी एक बाजरीची भाकरी बनवली. एक म्हणजे 2 झाले त्या पिठाचे. तर एक मी खाणार नाही, एक योहानला देणार. जेव्हा जास्त थंडावा असतो ना त्यावेळेस ना अशी बाजरीची भाकरी मी त्याला करून देते, आणि थंडीमध्येच खाल्लेली ही उत्तम आहे. तुम्हाला माहिती असेल की मारवाडी लोक असं भाकरी करून त्याच्यावर तूप टाकून असे गूळ वगैरे घेऊन मिक्स करून खातात, आणि भाजी असेल तर त्यासोबत पण खाली जाते. तर तसंच मी आज योहानला पण दिलं. आणि मग त्याला दिल्यानंतर ना मी माझं पण जेवण करून घेतलं दुपारचं. तर इथे भेंडीची भाजी सकाळची आणि कारली 2 दिवसा अगोदर केलेली ती घेतली. आणि मग योहानला इथं दुपारी झोपवल्यानंतर ना परत झाडू मारला, कारण ना पूर्ण लादी पुसून घ्यायची आहे ना म्हणून. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.